विश्व बंजारा दिवस आहे आज आणि या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे, स्थापना करण्यात आली आहे. काय नेमकी भूमिका आहे? सर्वप्रथम या जगातील बंजारा समाजाला गोर बंजारा विश्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे होत आलेली आहे. या देशामध्ये जवळपास 14-15 कोटीच्या संख्येने असलेला बंजारा समाज, महाराष्ट्रामध्ये 1.5 ते 1.25 कोटी संख्येने असलेला बंजारा समाज, एवढी ताकद असताना देखील आजही बंजारा समाज प्रत्येक क्षेत्रामध्ये दुर्लक्षित आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय या बंजारा समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय हक्क मिळावेत. त्याचबरोबर आमचा तांडा सुधारावा, तांड्याचे मूलभूत प्रश्न सुटावेत, आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळावं, आमच्या महिलांना जे कबाड कष्ट करावं लागते शासनाने त्या महिलांसाठी देखील स्वतंत्र अशी योजना सुरू करावी. त्याचबरोबर आज अतिशय कळीचा मुद्दा महाराष्ट्रावर जे सुरू आहे, बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं. या सर्व गोष्टीसाठी बंजारा समाजासमोर एक सक्षम पर्याय असावा. संघटना अनेक आहेत असतील, परंतु ज्या पद्धतीने काम चालू आहे समाजाचं त्यात भलं होताना दिसत नाही. म्हणून या सर्व क्षेत्रामधील बंजारा समाजाला संघटित करून, विखुरलेला बंजारा समाज आज त्यांना संघटित करून राष्ट्रीय बंजारा महासंघ रस्त्यावरची लढाई लढण्यास आजपासून सुरुवात करीत आहे. म्हणून आजचं दिन अतिशय आमच्यासाठी महत्वाचं आहे. हीच भूमिका राष्ट्रीय बंजारा महासंघ या ठिकाणी पार पाडणार आहे. राज्यात अनेक संघटना आहेत, मात्र तुमच्या संघटनेच्या माध्यमातून काय होणार आहे नेमकं? मी आता म्हटलं, आम्ही डायरेक्ट आता त्या दुखण्यावर बोट ठेवणार आहोत. आम्ही लेचीपेची भूमिका घेणार नाही, आम्ही कॉम्प्रोमाइजची भूमिका घेणार नाही. बंजारा समाजाला जर तुम्ही आमची सोय करत आहात, आमचा डायरेक्ट इशारा आणि निवेदन आहे सरकारला आणि विविध पक्षाच्या प्रमुखांना, तुम्ही जर आमची सोय करत आहात, बंजारा समाज तुमच्यासोबत सोयरी करायला तयार आहे. तुम्ही जर फक्त वापर करणार असाल तर हा बंजारा समाज आपली जी निर्णायक ताकद आहे, तुम्हाला इलेक्शनमध्ये आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये आमची गरज तुम्हाला लागेल तिथं हा बंजारा समाज तुम्हाला आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार. आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन समाज रस्त्यावरती उतरला होता. तुमची आणि तुमच्या संघटनेची नेमकी काय भूमिका असेल, यासाठी पुढे कसा लढा असेल? अतिशय चांगला प्रश्न आहे. आज आमचा संघर्ष योद्धा विनोद आडे आणि त्यांचे अनेक सहकारी मुंबईच्या आझाद मैदानावर मोठं उग्र स्वरूपाचं आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. बंजारा समाजाला जोपर्यंत एसटीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत समाजाचे हाल आणि समाजाच्या व्यथा-वेदना कमी होणार नाहीत. म्हणून आरक्षणाला आमचा सशक्त पाठिंबा आहे. नव्हे, आज जर हा राष्ट्रीय बंजारा महासंघाचा स्थापनेचा दिवस नसता तर आमची पूर्ण टीम मुंबईच्या आझाद मैदानावर दिसली असती. विनोद आडे आणि त्यांच्यासोबत जे सहकारी आहेत आज पूर्ण ताकदीने राष्ट्रीय बंजारा महासंघ या एसटी आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. त्याचबरोबर राज्याचे कणकण मुख्यमंत्री आणि प्रसंगी हाळवे देखील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुती सरकारमधील प्रमुख नेत्याला माझी विनंती आहे की बंजारा समाजाचा आता अंत पाहू नका. बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी तुम्हाला फार काही त्रास होत नाही. आमच्याकडे एक नाही अनेक प्रकारचे पुरावे आहेत. ते पुराव्याचे जरी ते सरकारने अभ्यास केला तर आरक्षण मिळू शकते. आता आमचा अंत पाहू नका. ताकद फार मोठी आहे. समाज रस्त्यावर आलेला आहे. बीड पासून एसटी आरक्षणाच्या मोर्चाला सुरुवात केली आपण 15 सप्टेंबरला. इथं 2 लाख बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता बीडमध्ये. हे तुम्ही साक्षीदार आहात आणि त्याचाच कित्ता महाराष्ट्रातील इतर जिल्हा आणि तालुक्यांनी राबवला. तुमची आजवरची जर राजकीय वाटचाल पाहिली तर एका पक्षाच्या पदाधिकारी देखील तुम्ही आहात. मग एक संघटना स्थापन करून आता रस्त्यावरच्या लढाईची भाषा करताय. कसं नेमकं हे सगळं साध्य होणार आहे? माझा जन्म बंजारा समाजात झालेला आहे. समाज माझ्यासाठी प्रथम आणि नंतर माझी राजकीय भूमिका. मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. माझ्या समाजाला जर माझा पक्ष माझे सगळे प्रश्न सोडित असेल तर आनंदच आहे ना. पक्षाचा सुद्धा मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. परंतु ज्या आईच्या उदरात माझा जन्म झाला तेव्हा आहे बंजारा समाज.
बंजारा समाजाला सुरक्षित ठेवणं एक समाज बांधव म्हणून माझी कर्तव्य आहे. माझी भूमिका समाजाबरोबर प्रामाणिक आहे आणि पक्षाबरोबर देखील प्रामाणिक आहे. मात्र अनेक वेळा आश्वासनं दिली गेली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, भाजपचं सरकार आहे. मात्र एसटी आरक्षणाचा मुद्दा केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. नेमकं अडलाय कुठं? अनेक वेळा आश्वासनं दिली, मोर्चे काढले, प्रत्येक वेळेस समजूत काढायला कोणतरी मंत्री आला. नेमकं अडलंय कुठं घोडं? विषय आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि फक्त देशामध्ये जो बंजारा समाज आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विखुरलेला आहे. सरकारला माहित आहे आमची मागणी अनुचित नाही. आमच्या मागणीला सिद्ध करण्यासाठी एक नाही हजारो पुरावे आमच्याकडे आहेत, सगळे पुरावे आहेत. परंतु सरकारची काही मजबुरी असू शकते. कदाचित ते आदिवासी समाजाला घाबरत असतील. तर या निमित्ताने माझ्या महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला मी हात जोडून विनंती करतोय, आम्ही जे आरक्षण मागतोय, आम्ही एसटीचं आरक्षण मागतोय, परंतु आम्हाला तुमच्या ताटातलं काही नकोय. आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या, ही आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्याकडे आमची मागणी आहे. आणि आमचा इशारा एवढाच आहे की बंजारा समाजाचा आता अंत पाहू नका. संख्या फार मोठी आहे. रस्त्यावर हा समाज आला तर आवरणं तुम्हाला सोपं नाही जाणार, अवघड होईल. म्हणून आमचे जे न्याय हक्काच्या मागण्या तुम्ही मान्य करा, आम्ही तुमच्या सोबत राहू. ओके साहेब